audio jungle. पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर वसई विरारमध्ये प्रामुख्याने जे रेशनिंग कार्ड संदर्भातचा जो महत्त्वाचा विषय होता आणि नुकताच आपल्यासमोर एक विषय आला होता की या ठिकाणी जे पुरवठा अधिकारी सोनार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून असे किंतुपरंतु प्रश्न निर्माण झाले होते. पण थेट या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर सत्य परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे. कारण समाजसेवकांच्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असू दे, काही वेळा सरांना फोन केल्यानंतर त्या व्यक्तीला मदत करणं हे प्रामुख्याने त्यांना पहिला दुजोरा त्यांनी दिलेला आहे. आणि आपण थेट जाणून घेऊया की या संदर्भात प्रामुख्यानं माहिती काय. सोनार साहेब, चॅनलमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत करतो. प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आजच गेल्या एका महिन्यामध्ये या ठिकाणी एक मोठी गर्दी जमली होती आणि त्या गर्दीच्या माध्यमातून असे काही आरोप तुमच्यावर केले गेले होते. प्रथमतः त्या गर्दी संदर्भात आणि आरोप संदर्भात काय सांगा. गर्दी संदर्भात आहे की शासनाने आता काय केलं आहे, आयुष्यमान कार्ड सुरू केलेलं आहे. त्या आयुष्यमान कार्ड संदर्भात आपण जनतेला आव्हान केलेलं आहे, बाबा कुठल्याही दलालाला बळी न पडता आपली एक खिडकी योजना आपण तयार केलेली आहे. त्या खिडकीवर स्वतः नागरिकांनी यायचे, अर्ज जमा करायचे आणि वेळेत येऊन आपल्याला वेळेची मर्यादेमध्ये आपल्याला केलेलं काम मिळेल रेशन कार्ड याच्यामध्ये. आणि ते सुद्धा टोटल निःशुल्क आहे. शासनाने पत्र काढलेलं आहे की वयोवृद्ध जे कॅम्प्युटरदृष्ट्या ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांना हे आपल्या शासनाच्या साईडवर जाऊन यांना काम करून द्या असे शासनाने पत्र काढलेलं आहे. आणि काही काळानंतर काय झालं की आता आम्ही तात्काळच आता सध्याला सुरू केलेली खिडकी आहे, त्या खिडकीवर नवीन सुरू केली आहे म्हणून त्याच्यावर गर्दी लोकांची जमणं साहजिक आहे आणि निःशुल्क आहे त्याच्यामध्ये. प्रामुख्याने या ठिकाणी गर्दी केल्यानंतर लोकांना म्हणजे असं म्हटलं जातं की लोकांनी वेळ देतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात, परंतु कामं होत नाही, असंही काय ठिकाणी अनुभवलं. काय असतं लोकांचे, आपण ज्यावेळेस आपण अर्ज घेतोय की लोकाला परत न येण्यासाठी आपण एकच सांगितलं की कागदपत्र आपण जे लावलेले आहे ते कागदपत्राची पूर्तता करणे. आणि जर कागदपत्र घेतले आणि त्याच्यामध्ये जर काही कमतरता असेल तर परत नागरिकाला परत यायची गरज नाही पडली पाहिजे. आणि आता सध्याला आपण टोकन सिस्टम सुरू केलेली आहे आणि त्या टोकननी आता डिस्प्ले आमचा डिस्प्ले आज उद्यामध्ये लागून जाईल की जनतेने फक्त ज्याचा टोकन आला आहे, जसे बँकिंग सिस्टममध्ये जसं टोकन सिस्टम केली तशीच टोकन सिस्टम आपण केलेली आहे. ज्याचं टोकन आहे टोकन नंबरप्रमाणेच खिडकीवर येऊन बसणे, जोपर्यंत आपण खाली आपलं चहा नाश्ता पाणी वगैरे पिऊन तोपर्यंत आराम करणे तोपर्यंत. बरोबर आहे, अगदी प्रामुख्याने. आता सध्या काही पत्रकाराच्या माध्यमातून असू दे किंवा काही समाजसेवकाच्या माध्यमातून थोडे तुमच्यावर आरोप केले गेले, त्या संदर्भात काय सांगा. आरोप याच्यासाठी करतायत की कारण की दलाल लोकांचे धावे दान आणले याच्यामध्ये, दलाल लोकांचे कामं होत नाही. इथं जनतेला आपण आव्हान केलेलं आहे की बाबा स्वतः तुम्ही खिडकीवर या. खिडकीवर आल्याच्या नंतर आपण टोकन घ्या, टोकन घेऊन बसून घ्या, डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि निःशुल्क सेवा आहे शासनाची. आणि त्या माध्यमात त्यामुळे हे लोक बिनबुडाचे आरोप करत आहे सगळी. जनतेला आव्हान आहे, तुम्ही कुठेही दलालाला कुठल्याही दलाला भेटण्याकामी आपण स्वतः खिडकीवर स्वतः येणे आणि डॉक्युमेंटची पूर्तता करणे, जमा करणे आणि आपली पोचपावती घेऊन जाणे. रेशन कार्ड घ्यायला येताना आपण ती पावती घेऊन येणे आपण, त्यावेळेस आपल्याला रेशन कार्ड मिळेल. प्रामुख्याने दुसरा एक शेवटचा प्रश्न असा असेल की काहींच्या माध्यमातून असं झालं की त्याला शासकीय म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रेशनिंग कार्डची खूप गरज होते. काही लोकांची नावं वगैरे लिंक होत नाही, तर आमच्या माध्यमातून केव्हा तुम्हाला संपर्क केला असता त्यांची नावं म्हणजे कामसुद्धा झालेलं आहे, मदतसुद्धा तुम्ही केलेली आहे. तर अशी व्यक्ती जर असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय वेगळं आव्हान करा. माझं जेही मेडिकलसाठी कुठंही आपल्या वसई तालुक्यामध्ये कधीही झालं 24/7 कुठेही कोणी कसल्याही रेशन कार्डसाठी जर कुठेही नागरिकाला गरज असेल 24/7 मी नागरिकांच्या सेवेसाठी प्रथमतः उपलब्ध राहील. धन्यवाद. आताच आपण सोनार साहेबांच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे की त्यांनी क्लिअरली या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही दलालाला बळी पडता या ठिकाणी संपर्क करून आता टोकन सिस्टमसुद्धा त्यांनी लावलं, म्हणजे जेणेकरून गर्दीलासुद्धा या ठिकाणी गर्दीसुद्धा कमी होईल. आणि दुसरी गोष्ट ते सर्व्हर संदर्भाचा विषय असू दे किंवा या ठिकाणी होणाऱ्या दिरंगाई संदर्भात असू दे, त्यांच्यासाठी सुद्धा सिस्टम वेगळ्या पद्धतीनं मला वाटतं 2 दिवसात चालू होईल असं सोनार साहेबांनी या ठिकाणी क्लिअर आपल्या माध्यमातून केलेलं आहे. कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, वसई.